ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। वैशालीताई नमस्कार। महिना झाला नाही अमुदान कंपनीच्या स्फोटाला, तोच डोंबिवलीमध्ये ही दुसरी दुर्घटना घडली आहे। या घटनेची ताजी माहिती तुमच्यापर्यंत काय पोहोचली आहे? नाही, घटनेचे असं कळलंय की बाजूला शाळा सोडून देण्यात आलेली आहे, परंतु त्या जी आग लागली किंवा स्फोट झाला असेल आणि सध्या होत आहेत। आता मला तुमच्या रिपोर्टरचा आवाज येत होता, त्याच्यानं कळतं की ज्या घटना घडतात त्याच्यामुळे लोकांना काही ट्रॉमा मध्ये लोक गेलेत का, म्हणजे काही वेळा धक्क्याने सुद्धा त्रास होऊ शकतो। लहान मुलांची शाळा होती, त्या मुलांना काही त्रास वगैरे झालाय का, किंवा त्यांना फक्त घरी सोडून देण्यात आलं हे कोणी बघत नाहीये। म्हणजे आज डोंबिवली बसवली गेली आहे ती अशी ज्वालामुखीच्या तोंडावर बसवली गेली, जिवंत ज्वालामुखी आहे सध्या तरी असंच जाणवतंय आम्हाला, आणि आमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये। याचं कारण असं की या महिन्याभरात ही दुसरी घटना आहे। एका घटनेमध्ये 3-4 कंपन्या आजूबाजूच्या जळून खाक झाल्या, असंख्य लोक बेपत्ता झालेत, म्हणजे अजूनही काही लोकांचा काहीच पत्ता लागत नाहीये, त्यांचे मृतदेह देखील सापडले नाहीयेत। आणि आज ही दुसऱ्यांदा ही घटना आता घडलेली आहे आणि स्फोट होत आहेत। म्हणजे किती प्रकारे यांनी सुरक्षिततेचा अवलंब केला हे दिसून येत आहे। फायर ऑडिट केलेला आहे की नाही हे पण समजून येत आहे। म्हणजे जे सुरक्षिततेचे मेजर्स वापरायला पाहिजेत आपण कंपनीनी, ते वापरलेले दिसत नाहीये तिथे। आणि या सगळ्या गोष्टी उघड आहेत आणि त्याच्यामुळेच हे प्रकार वारंवार घडतात। पण आता फक्त बोलून आश्वासन देऊन किंवा लोकांचं सांत्वन करून काही होणार नाहीये। सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे। अर्थात नागरिकांची सुद्धा तुम्हाला साथ मिळणार आहे, त्यामुळे कुठल्याही लोकप्रतिनिधीनं आपली जबाबदारी न झटकता डोंबिवलीकरांच्या सुरक्षेसाठी काम करावं, त्यांच्या पाठीशी उभं राहावं, हीच एक भावना व्यक्त होते। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि सांगितलेल्या माहितीबद्दल। तर डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।